आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवता आणि विश्व बंधुत्वाची भावना पसरविण्याचे उदात्त कार्य करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने जनसेवा करत असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन विठ्ठलवाडी कल्याण पूर्व येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 126 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यामध्ये 96 पुरुष तर 30 महिला रक्तदात्यांचा समावेश होता। संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले। संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते फीत कापून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, समाजसेविका सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक मनोज राय, विक्रम तरे, मोनाली तरे, शरद पाटील, माजी परिवहन समिती सदस्य संजय मोरे आदी मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले। मंडळाचे स्थानिक ब्रांचमुखी अविनाश माने यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। सत्संगत प्रेमाने बोला। आज सत्संगत इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे विठ्ठलवाडी ब्रँचमध्ये सत्संग आणि कल्याण सेक्टरच्या वतीने डोंबिवली झोनचा हा कार्यक्रम, हा तिसरा कार्यक्रम आज इथे रक्तदानाचा होत आहे। तर इथं अशा पद्धतीचं रक्तदानाची परंपरा सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराजांनी 1986ला चालू केली आणि तेव्हापासून हे अविरत कार्य सुरू आहे। रक्त नाडीमध्ये व्हायला पाहिजे, नालीमध्ये नको, हे म्हणजे त्याचा सामाजिक विघातक शक्ती ज्या कार्य करतात त्याच्यासाठी हा एक सुंदर संदेश आहे। आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामध्ये निरंकारी मिशन आज 1986 पासून जवळजवळ 13,80,000 85,000 म्हणजे 14 लाखापर्यंत आज टार्गेट झालेलं आहे आणि प्रत्येक रविवारी असे या आपल्या क्षेत्रामध्ये चालूच राहणार आहे। ही केवळ आणि केवळ सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराजांची ती कृपा आहे। त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं वातावरण एवढं सुंदर बनत आहे आणि ही प्रेरणा, ही शक्ती जी आहे ती निरंकारी सद्गुरुमाताजींच्या कृपेनं आहे। याचं सर्वांनी आम्ही भान ठेवून पुढे हे कार्य असंच सुंदरपणे चालू राहावं यासाठी प्रार्थना करून क्षमा मागतो। प्रेमाने बोला।